इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई शाखा यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त पथनाट्यातून जनजागृती। इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई शाखा यांच्या वतीने 31 मे 2024 रोजी सायंकाळी 3:30 वाजता वरळी नाका आणि सायंकाळी 4:30 वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका F दक्षिण विभाग कार्यालय कीर्ती महल हॉटेल समोर परळ मुंबई या ठिकाणी तुम जियो हजारो साल हे पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली। हे पथनाट्य इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि लालबाग परळ सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन KEM रुग्णालयातील शरीर रचनाशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर किशोर खुशाले यांनी केले होते। या पथनाट्याचे कलाकार सागर सातपुते, नितीन जंगम, नेहा हातीसकर, पवित्र सावंत, श्रद्धा चांदिवडे, प्रथमेश साळवी, भूषण मेहर, गणेश सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर किशोर खुशाले आणि ढोलवादक देवयानी मोहोळ होते। धूम्रपान, तंबाखू खाणे, गुटखा खाणे, तंबाखू मशरी लावणे, सिगारेट बिडी पिणे यांची कारणे, त्यापासून होणारे शरीरावर दुष्परिणाम, कॅन्सर आणि त्याचे दुष्परिणाम याची माहिती या पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आली। यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई शाखा अध्यक्ष डॉक्टर गिरीश लाड, मानद सचिव डॉक्टर प्रागजी वाजा, तंबाखू निषेध दिन चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर किशोर खुशाले यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले। यावेळी डॉक्टर अरविंद पटेल, डॉक्टर काजल अहुजा, डॉक्टर अनिल आवाड, डॉक्टर सुजातू निसा अत्तर, डॉक्टर सरिता देवी, डॉक्टर अजय शहा, डॉक्टर मंगला गोमारे उपस्थित होते। हे पथनाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती। या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशनचे मुंबई शाखा अध्यक्ष डॉक्टर गिरीश लाड, मानद सचिव डॉक्टर प्रागजी वाजा आणि तंबाखू निषेध दिन चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर किशोर खुशाले यांनी मनोगत व्यक्त केले। आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते, मुंबई। दोस्तों, जानते हैं इन शहर के लोगों से कि आखिर ये सब नशेबाज हुए कैसे? कहाँ है ये लोग शहर के? कहाँ? भाई साहब, आप ये क्या कर रहे हैं? अरे मेरे को मालूम है, मेरे को बहुत टेंशन है। हाँ, मेरे को बहुत टेंशन है। मेरे को मेरे बाप का टेंशन है, मेरे बाप का टेंशन है, मेरे बीवी का टेंशन है, मेरे को खाने का टेंशन है, पीने का टेंशन है। इससे मैं सिगरेट पी रहा हूँ। देखा दोस्तों, मी इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई ब्रांचचा प्रेसिडेंट एकच निरोप तुम्हाला या प्रसंगी देऊ इच्छितो की जागतिक तंबाखू दिन विरोधी दिन, तंबाखू विरोधी दिनानिमित्त माझी कळकळीची विनंती सर्वांना आहे की तुम्ही तंबाखू आणि त्यापासून तयार होणारे सर्व पदार्थ यांचं सेवन पूर्णपणे बंद करा। तुमच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांना तुम्ही सांगा आणि ते बंद करा आणि पुढचं उत्तर आयुष्य उत्तम सुंदर करा। आणि हीच आमची इच्छा आहे आणि यासाठीच आमचं असोसिएशन कायम झटत असतं, म्हणून आम्ही असे प्रोग्राम करतो। यापुढे पण आम्ही उत्तरोत्तर असे प्रोग्राम करू। धन्यवाद। नमस्कार। आज 31 मे म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणजेच तंबाखू विरोधी दिन। या दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कलाकार व लालबाग परळ सांस्कृतिक कला मंच याचे कलाकार यांनी आपल्यासमोर एक पथनाट्य सादर केलं। त्याचं नाव होतं तुम जियो हजारो साल। याचा उद्देश एकच होता, तो म्हणजे हा तंबाखू किंवा सिगरेट, बीडी, खैनी हे आपण का पितो, त्याची कारणं काय आहेत, त्याचं महत्त्व काय आणि त्यापासून काय आजार होतो, त्यापासून आपल्याला काय दुष्परिणाम होतात, हे दुष्परिणाम आम्ही सगळे सांगितलेले आहेत। आणि हे पथनाट्य आम्ही वरळी नाका येथे 3:30 वाजता केलं आणि इथे कीर्ती महल समोर म्हणजे F दक्षिण विभाग येथे आत्ता 4:30 वाजता केलं। आणि या पथनाट्यासाठी अनेक 200 ते 300 माणसं इथे जमा होती आणि प्रत्येकाने हे पथनाट्य चांगलं उठून धरलं होतं। आणि यात आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आहेत, जे आमचे गिरीश लाड सर आहेत, त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे आमचे सेक्रेटरी आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे, ते आमचे प्रागजी वाजा सर यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं। याप्रमाणे आम्ही अशीच पथनाट्य करत राहू, अशीच पथनाट्य करत असताना जनजागृतीसुद्धा करू।
अनेक पथनाट्य आम्ही केलेले आहेत। तर मी एकच म्हणेन, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। तर यानंतर मी